कोण राहिलेत आता? अशोक सराफ साहेब राहिले माझे, त्यांना पद्मश्री मिळाली आहे. डायलॉग खूप बोललेत, कविता पहिल्यांदा म्हणणार आहेत. माझ्याकडे ते मगापासून एकतात तिरक्या नजरेने बघतात की तू का आणलंयस मला इथे आणि का बोललेस तू मला इथे. अनेक लोकांना इकडे धाकधूक आहे, मी कशी कविता म्हणणार आहे, काय म्हणणार आहे. परंतु मला असं वाटतं की ही सगळी लोक ज्यांच्याकडे लोक अगदी ज्यांना आयडॉल म्हणून बघतात, अशा लोकांनी ज्यावेळेला येऊन कविता म्हटल्या तर ते मला असं वाटतं पुढच्या पिढीसाठी खूप महत्त्वाचं आणि उपयुक्त ठरेल. याच्यासाठीचा हा कार्यक्रम आहे. आपण सर्वजण जाताना इथे पुस्तक प्रदर्शन लागलेलं आहे. मराठीतले सर्वच जवळपास पुस्तकं इथे आज आलेली आहेत, समोर आपल्यासमोर ठेवलेली आहेत. सगळे मराठी लोक आपापल्या मुलांना घेऊन मुलींना घेऊन इथे प्रदर्शनाला पण येतील अशी एक आशा अपेक्षा ठेवतो. आज या सर्व कार्यक्रमाला आपण सर्वजण आलात, आपण त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. इथे सर्व जे माझे सहकारी आहेत त्यांचेही आभार मानतो की त्यांनी जे अहोरात्र कष्ट घेऊन या सगळ्या गोष्टी उभ्या केल्या, त्यांचेही आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मूळ विषय राहिला. मीच कविता नाही म्हटली तर कसं होईल? ही कविता याला